अखिल भारतीय कुंची कुर्वे समाज विकास संस्थेची कुंची कुर्वे समाजाचा राष्ट्रीय ध्वज निर्मितीसाठी संवाद यात्रा व जनगणना मोहीम यासाठी आज विभागीय बैठक कुंची कुर्वे नगर येथे पार पडली। यावेळी कुंची कुर्वे समाज बांधवांच्या वतीने प्रमुख पाहुणे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांचा सत्कार करण्यात आला। कुंची कुर्वे समाजाची जनगणना व ध्वज निर्मितीसाठी समाज बांधवांची संमती घेऊन 21 फेब्रुवारी 2021 रोजी डिक्लेरेशन करणार आहोत अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांनी सांगितले। अखिल भारतीय कुंची कुर्वे समाज विकास संस्थेच्या वतीने मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यामध्ये जनगणना मोहीम आपण राबवली आणि जनगणना सरकारला आपण जनगणना करून संस्थेच्या वतीने आपण सादर करतो। म्हणजे आमच्या समाजामध्ये किती शिकलेले सवरलेले कार्य समाजाचे मुलं मुली आहेत आणि आमच्यामध्ये पदवीधर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, पोलीस सेवेमध्ये पण, देश सेवेमध्ये पण तरी कुठे तर धडू नाहीत, लोकांपुढे आले नाहीत। त्यासाठी या अखिल भारतीय कुंची कुर्वे समाज विकास संस्थेच्या वतीने अख्खा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यामध्ये जनगणना करून एक चळवळ उभा करतो आणि या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गावोगावी घरोघरी फिरत आहोत। त्याचबरोबर कुंची कुर्वे एक ओळख व्हावा, कुंची कुर्वे एक ध्वज निर्माण व्हावं आणि सगळ्या इतर पक्षाच्या लोकांचा असल्यामुळे आपल्या समाजाला अस्मिता, आपल्या समाजाचा अभिमान जगाला कळू दे, पिढ्यानपिढी व्हायला पाहिजे। या दृष्टिकोनातून ध्वजाच्या संदर्भात घरोघरी जाऊन संमती पत्रात आपण फॉर्म घेत आहोत। म्हणजे कुठला ध्वज पाहिजे, काय झालं पाहिजे आणि एक ध्वज एक व्यासपीठ याच्याखाली आपण समाजाला एकजूट करण्यासाठी एक आम्ही विडा उचलले आहेत। त्यांचा एक दिवसाचा मुहूर्त आम्ही 21 फेब्रुवारी कुंची कुर्वे दिन म्हणून आम्ही अख्खा मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्य, आंध्र अशा पद्धतीने पूर्ण राज्य आम्ही साजरा करणार आहोत। जसं की देश स्वतंत्र झाले की 15 ऑगस्टला झेंडावरचा सन्मान देतात, 26 जानेवारी सन्मान, तसं आम्ही 21 फेब्रुवारीला कुंची कुर्वे दिन म्हणून प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये ध्वजाला सलाम करून विविध ठिकाणी आम्ही दिवाळी साजरा करण्याचा उद्देश आहे। या बैठकीस अखिल भारतीय कुंची कुर्वे समाज विकास संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबू जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस दुर्गेश सांगे, राष्ट्रीय खजिनदार विजय पवार, सल्लागार भीमराव पवार, वरिष्ठ नेते कुलकर्णी साहेब, विभागीय अध्यक्ष रमेश कंदले व इतर राष्ट्रीय पदाधिकारी व विभागीय पदाधिकारी उपस्थित होते। तसेच या बैठकीत सर्व कुंची कुर्वे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।